राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ह्या जगामध्ये कुणाला काय आवडन काय सांगता येत नाही. मग ते सर्वसामान्य माणूस असू द्या, नाही तर एखादा मंत्री संत्री, ते लोकसभेत बसणार, लोकसभेत नाही आपलं ते नाही का संसदेत, तसं कुणी असू द्या. काहींना तर आता एखादा आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, पैशावाला आहे, म्हणजे राजकारण हा चांगला बिझनेस आहे म्हणून सांगतो. त्याला बाया ठेवणे, पुरी ठेवणे, काय लाखलपडी असते यांची तुम्हाला माहित नाही आतलं. पण काही मंत्री असे किंवा काही लोक असे की ती छक्का सुद्धा ठेवित्यात. ज्याच्या चॉईसवरचा परिणाम आहे हा, असं आहे. आता ही जी कथा आहे ही मला सांगायची नव्हती, सत्य कथा छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलेली. पण सगळ्या प्रसार माध्यमांनी आणि त्यांनी आपलं अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली एकमेकाचा अनुकर करून वेगळीकडेच नेला विषय. मेन विषय राहिला बाजूला, आणि खाली लोक बी तशीच. तिथं काय सांगावं लागत नाही, तिथं काय कोणी अभ्यास करून बघत नाही काय विषय. तुम्हाला रिअल फॅक्ट सांगतो. छत्रपती संभाजीनगर बीड बायपास आणि त्या ठिकाणचं गांधेली फाटा या ठिकाणी घडलेली घटना आहे. वकील आहेत एक मिथुन भास्कर, बऱ्याच जणांना ती केस माहीत असेल, पण त्या केसच्या जास्तीत जास्त सत्यापर्यंत तुम्हाला प्रयत्न करून सांगतो. मिथुन भास्कर आता ही छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये खंडपीठ आहे, म्हणजे हायकोर्ट इतकी पॉवर असते ध्यानात ठेवा, म्हणजे हायकोर्टच म्हणायचं. त्या हायकोर्टाचे प्रॅक्टिस करणार वकील, म्हणजे बुद्धिवान माणूस. वकील म्हणलं तर माहिती कसं असतं, प्रॅक्टिस झालं म्हणजे तो माणूस फार टॅलेंटेड अशा प्रकारात समजला जातो. लग्न झालेलं आहे, 8-9 वर्षाचा गोंडस मुलगा आहे, सुंदर बायको घरी आहे. बरेच जण वाटलं, आणि मग ते छक्क्याचा नाच कशाला, त्याला तृतीय पण त्यांना विषय तो नाही. विषय नीट लक्षात घ्या. हा माणूस आपलं दिवसभराचं काम आटपून रोज संध्याकाळी मोटरसायकलवर घरी जायचा. तर गांधीली फाटा त्या ठिकाणी तृतीयपंथी काही उभे असायचे, लोकांच्याकडून पैसे 10-20 रुपये घ्यायचे, काय चालू राहायचं त्यांचं. त्या ठिकाणी 3 पुरुष आहेत, लक्षात घ्या. त्यातल्या एक जणांनी वेशभूषा केली या तृतीयपंथीची. तशा प्रकारे ते टाळ्या वाजवायला शिकला. ती लाली लावायची, मेकअप करायचा, स्त्रीचा वेश घालायचा. आणि हा पुरुष, त्याचं नाव आहे सादिक बशीर अन्सारी. हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, लक्षात घ्या. वाटमारी प्रकार माहिती मला, वाटमारी. एखाद्याला रस्त्यात रात्रीचं अडवायचं, ती कलम तशी लागतात वाटमारीवर, आणि लुटायचं, चाकूचा दाग दाखवून लुटायचं. तुझ्यापाशी जे आहे ते माझ्यापाशी ते. लुटण्याचे बरेच प्रकार असतात. जसं एखादा आमदार 1000 कोटीची कामं केली, 2000 कोटीची कामं केली, 4000 कोटीची कामं केली, त्याच्यात सगळ्यांचं कमिशन जाऊन त्याचा बी वाटा असतो, ध्यानात ठेवा. लोकाला दाखवायला फक्त ही कामं असतात. कामं होत्यात निकृष्ट दर्जाची, बऱ्याच वेळा होत्यात. एक रस्ता 1-2 वर्षात ते उखाडलाच पाहिजे का, परत नवीन पैसे खायचे तर त्याच्यावर टाकून, ध्यानात ठेवा. जंगली महाराज रोड पुण्यात असा होता की ज्याला बनवायचं ते इतकं सुंदर बनलं की तो खराबच नाही झाला, त्याला कुणी कामच नाही दिलं. आपले तुकाराम मुंडे सारखा माणूस याला एक दिवस तो मुख्यमंत्री झाला पाहिजे, तुम्हाला सांगतो, राज्याचा. बिचारा एवढं प्रामाणिकपणे, ह्याला म्हणावा माणूस, एवढं प्रामाणिकपणे की लगेच खासकावतो. ती लाच घेणारी, कामा दिरंगाई, पगार घेताय ना तुम्ही, पण त्या व्यक्तीला सुद्धा या समाजामध्ये स्थान नाही. पुढं समाजात जनतेच्या मनात आहे, पण त्या व्यक्तीला सरकार दरबारी स्थान, सारखी बदली त्या अधिकारी केली जाते. आपल्याकडे असं समजू नका, या भूमीने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज सगळे दिलं, संत साधू संत इथं झालं, पण अजूनही ही भूमी अशा प्रकारचे सुपुत्र देते. पण ती जनतेची ताकद नाही, लायकी नाही घेण्याची. पैसे घेऊन मतदान करणारी जनता, त्याच प्रकारची वर लोक
कोण काय करते कोण काय तुम्हाला माहिती सगळं काय काय करते ते. त्याच्यामुळं अंधेरा कायम राहिले, डोक्याला ताण नको. ह्यो जो सादिक अन्सारी ह्यांनी तृतीयपंथीचा वेश घेतला आणि चढ जाड डबक आहे जरा ते, तिथं थांबायचा चौकात त्या. त्याच्याबरोबर 2 अजून जोडीदार आहेत. ते काय तृतीयपंथीचा वेश नव्हता घेतला त्यांनी, पण ते आपली साईडला असायची. एकाचं नाव आहे नानासिंग हिरासिंग, हा चिकड म्हणतो आपण त्याला, तसं एक. आणि दुसरा आहे अल्पवयीन आरोपी राहुल निवडुंगे, ही साईडला. आणि मेन माणूस लोकांकडून पैसे घ्यायचा, कोणी 10 रुपये दिलं, 50 पाहिजेत, 100 पाहिजेत, मग अश्लील बोलणं, लुगडं वर करते. रेल्वेत तर असा बेकार प्रकारचं, तुम्ही उत्तर प्रदेशला गेलतो तर महिला मुली गाडीत असताना ते पैसे एखाद्या नाही दिले, आता ते युपी बिहारी नाही दे 10 रुपये एखाद्याला, तुम्हाला खरं सांगू ते 10च मागायचं नव्हतं मागत, पण ते देणार नाही ना, बरं ती कवर देते. आणि तीच पोहे, कच्चं पोहे आणायची, 10-20 रुपयात किंमत, ती कच्चं पोहे खायची. आपण कसं काही फळं घेतो का, तसं नाही, ती स्वस्तात पोटभरा बघत त्यात, ती कच्चं पोहे खाय. ही काय करायचं, त्यांनी पैसे नाही दिलं ना हो, आणि ती सगळी अशी पोरं होती 20, 22, 25 वयोगटाच्या आतली, तिथून आपल्या इथं पोट भरायला आलेली, चाललेली गेलेली. शरीर ती लुगडं वर करायचं, ती साडी त्या तृतीयपंथीने, आणि त्याचं सामान फार त्याच्या तोंडाजवळ न्यायचं. आईला हे बघू आपण तर असलं घर पडलं बा, हा आधीच काढून ठेवलं 10, 60, 70, डोक्याला ताण नको, कुठं डोक्याला ताण. आणि थोडं असं वयस्कर माणसाला ती थोडं दबायची, काय लय अशी अति करत, पोरांच्या कोणले पैसे घ्यायचे बा ते लोक. मग ती 4-5 जण असायची, चढताही 4-5 चढायची गाडीत, असा प्रकार. काही चांगले आहेत, काही वाईट आहेत. आता विषय असा आहे, तृतीयपंथी समाजात आणि सादिकचा काही संबंध नाही, कारण ह्यांनी ते रूप घेतलेले. बरीच लोक आज पोट भरण्यासाठी कष्ट नको, काम नको, त्याच्यासाठी अशा प्रकारचं ह्याच्यातली ते रूप घेतात, पैसे कमावतात, कुठेतरी उभं राहून चालला घरी, खाणं पिणं, दारू बसता सगळं. मग हा सादिक अन्सारी त्या ठिकाणी अशा प्रकारे लोकांची लुटमार करीत असताना ते गुन्हे पण आहेत अशा स्वरूपाचं. आले बा ती वकिलाची गाडी, मोटरसायकल, मिथून भास्कर. आता गाडी आली, सादिक अन्सारीचं वय 42, थांबवली यांनी. अंधार पडला होता, वेळेला फार महत्व आहे. एखादी गोष्ट दिवसा करणं आणि अंधाराची करणं यात फरक आहे. इकडून इकडून जास्त तुरळक गर्दी नसन, लाईट नसन, तर अंधार तो भरायला माणूस जर वडी 100 फूट नेला तर कळणार नाही काही, की ध्यानात ठेवा, असा विषय असतो. दिवसा रस्ता सोडून खाली वाढायची, चरात वाढायची, आड बाजूला काटवनात वाढायची, कुणात ताकद नसते. त्यांनी 10 रुपये आपलं दिलं, त्यांनी काही ती घेतलं नाही, मला पैसे जास्त पाहिजे असे एकमेकाची थांबरा तुंबरी झाली असेल, वडला ना त्याला, नेला लांब. इथंच खरी मेक आहे, तुम्हाला सांगतो. बऱ्याच जणांनी सांगितलं की त्या वकिलालाच नाद होता तृतीयपंथीचा, त्यांनी 500 मागितले, यांनी 300 दिले, दोन्ही अंधारीन, हे अँगलकडे केस नेली बरं का. बर तसं बी समजा, नेमकी रिअल फॅक्ट सांगतो तुम्हाला. त्यांची बाचाबाची झाली, आत नेला. त्या सादिक हा मुळातच गुन्हेगार असलेले, त्याने त्याकडे चाकू होता धारधार. यांचा काही विषय होऊन द्या, काही वाद होऊन द्या, तुम्हाला सांगतो, आपण काही तिथं बघाय नाही, पण त्यांनी ते मांडी वार केला मोठा. वार केल्यानंतर त्या दोघांना आवाज दिला, तर 2 जण आले, नानासिंग आणि तो अल्पवयीन, यांनी बी ठोकला. हाणामारी चालली, अमकं तमकं. शिम बेशुद्ध पडल्यावर हाणामारी याच्यात ते तिथून निघून गेले. पैसे, पर्स बिर्स घेऊन गेले त्यांची. पर्स म्हणजे पाकिट. आता ही जे वकील आहेत, आता आपण म्हणतो ना एखाद्याला लय सपोर्ट आहे बा, कोणाचा एखादा लय त्याचा वशिला आहे, हे जे मिथून भास्कर आहे, ह्या माणसाचा वशिला की दांड काय माहितीये का, यांची सख्खी बहीण धाकटी, सख्खी बहीण CID मध्ये शिपाई नाही, ऑफिसर आहे CID मध्ये, सोपं नाही. मग तुम्हाला माहिती ना, राजा बोलून त्याला आली, हा सटिंग लय भारी काम होतं. आता मंडळीला फोन आलता, त्या फोनवर त्यांच्या
ते म्हणले मी एक 15-20 मिनिटात पोचतो. आले नाही, तास नाही 2 तास. मग त्यांच्या मंडळीने काय केलं, बायकोनी फोन केला बहिणीला की अजून घरी आले नाहीत बघा. त्यांनी आपलं सर्च म्हणून 1-2 जण पाठवले, तर ती लगेच बोंबाटा झाला की ती गाडी साईडला उभी राहिली, कोण पडले काय कळलं बघ. सगळ्या शहरात बोंबाटा, महाराष्ट्रात बोंबाटा, पत्रकार आले, दुनिया आले. सगळ्यांनी मिळून ह्या घटनेला असं वळण दिलं की वकील गेलते तृतीयपंथीयापाशी 500 रुपयात शॉट करायला, आणि ती 300 रुपये देत होते, आणि 200 भांडण झाली, आणि मग त्यांनी मारामारी झाली, आणि त्यांनी मारलं, आणि असं झालं तसं झालं. म्हणजे मृत्यूनंतर वकील बदनाम करून टाकला लोकांनी. रिअल फॅक्ट तुम्हाला सांगतो, तिथे बदनाम लोकांनी सगळे व्हिडिओ टाकले. ती जी व्यक्ती आहे वकील भास्कर, त्या व्यक्तीचे जे इतर नातेवाईक आहेत, त्यांचे जे मावसभाव आहेत, आणि त्यांचं नाव आहे मावसभावाचं नाव नितीन बालेरावे, त्यांनी पोस्ट टाकायला सुरुवात केली. त्या नितीन बालेरावने असं सांगितलं की माझ्या भावाला विनाकारण बदनाम करायचं चाललंय, त्यांना अजिबात असं बदनाम करू नका, आणि त्यांना तृतीयपंथीचा नादी असं म्हणू नका. काही दिवस आधी त्यांना धमक्या होत्या जीवे मारण्याच्या. दुसरी गोष्ट, त्यांना घराची रेकी केली होती काही लोकांनी. काही वाजविषय असू शकतो, त्यांना ठेवा. आता त्या अँगलने सुद्धा पोलीस डिपार्टमेंट काम करते, पण पोलिसांनी आता बहीणच CID मध्ये असल्यामुळं, पोलीस दल असेल, तुमचं CID ऑफिसर असतील, गुन्हे अन्वेषण विभाग असतो तो केला प्रकार चालू. तिथं थांबणारे ही ती सगळे उचलली, 5-25 जण उचलली होती. चौकशी केल्यावर त्यांनी तिथे ओळखलं बा, त्यातल्या काय तृतीयपंथीचे ओरिजिनल होते. त्यांनी शंका व्यक्त केली की हा म्हणे तृतीयपंथी असू शकत नाही, पण ती थोडं हे असल्यामुळं, गुंडगिरी असल्यामुळं आम्ही डोक्याला ताण करीत नाही, नको आपल्याला एखाद्या दिवशी चाकू मारायचा. पण ती रगेले म्हणले, ते पकडा म्हणले. ते एक दर्गा आहे, त्या दर्ग्याच्या ठिकाणी त्याचा गुरु होता, तिथे तो लपून बसला होता, सादिक अन्सारी. तिथून उचलला, त्याला बाचकावला की त्यांनी ती 2 जणांची नावं सांगितली, कुठे आहेत ती उचलली. पोलिसांचा तपास योग्य दिशेने चाललाय, आणि ही जी घटना आहे ह्याच्या पाठीमागं अजून काय सत्य लपलं असलं पाहिजे. आपलं पोलीस दल सक्षम आहे लोकांना सांगण्यासाठी की काय नेमका विषय. पण समाजाचा अवघड आहे. समाजात काय तर आता लय 14 कोटी 13 कोटी आहेत, आणि मानसिकता डळलेले लोक आहेत. लक्षात घ्या बरीचशी. याच्यात जातीवाद प्रचंड आहे. ते आपले जे सरपंच होते देशमुख, त्यांची मंडळी इलेक्शनमध्ये पडली म्हणल्या अशा पाडली, लोकांनी पराभूत केली. म्हणजे मला थोडं वेगळं वाटतं की बाबा कसं काय ना, म्हणजे असं संतोष देशमुख त्यांची मंडळीला पराभूत का स्वीकारावं लागलं. पराभव झालाच, विशेष नाही काय. ही दुनिया तुम्ही जितकी सोपी समजता, सरळ समजता, तितकी अजिबात नाही. मला स्वतः हे आठवड्यात अनुभव आलेला आहे आपल्याच लोकांचा, काय सांगू अजून. त्याच्यामुळं सतर्क राहा, सुरक्षित राहा, सगळ्यात महत्त्वाचं जिवंत राहा. ही समाजाच्या दृष्टीने फार गरजेची गोष्ट आहे. रामकृष्ण हरी माऊली.